पहिली पद्धत वापरली, प्रत्येक संख्येचा विचार केला, उत्तर सुटलं नाही. दुसरी पद्धत वापरली, शेजारील दोन संख्यांचा संबंध, त्यानंही गणित सुटत नसेल. आपल्याला अंदाज येतो जेव्हा आपण सराव करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला अंदाज येतो की आपल्याला तिथं कोणती पद्धत लागू होऊ शकते. बघा इथं विचार करा, इथं मूळ संख्या पण आहे, वर्ग संख्या पण आहे, ही घन संख्या पण आहे. याचा अर्थ प्रत्येक संख्येचा विचार करू शकत नाही, एकाच पाड्यातल्या नाहीत. बघा इथं एक आलंय, हे लक्षात घ्या. मग काय, मला वेगळा विचार करावा लागतो. शेजारी संख्येचा संबंध म्हणला तर 2 पासून 1 मिळवायचं असेल तर -1 करावं लागतं, पुन्हा इथं +1 करावं लागतं. आता पुन्हा इथं -1 जर केलं तर 1 उत्तर मिळेल की, पण इथं +1 केलं तर इथं 2 असायला पाहिजे होतं, ते मिळत नाही मला. याचा अर्थ -1 +1 समजा असा असला फॉर्म्युला तर तोही बसत नाही वेगळा विचार केला तर मी. मग तेव्हा काय करायचं आपल्याला, शेजारील 2 पासून मिळणारी तिसरी संख्या, ही पद्धत आपण बघितली होती बघा. या पद्धतीचा विचार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करावयाचा आहे. म्हणजे काय, या शेजारील 2 संख्यापासून ही तिसरी संख्या तयार होते. मग ती बेरजेच्या स्वरूपात होऊ शकते, वजाबाकीच्या स्वरूपात होऊ शकते, गुणाकाराच्या किंवा भागाकाराच्या. चारही मूलभूत क्रिया लागू शकतात. तुर्तास इथं काय झाले बघा. बघा या 2 आणि 1 पासून मला जर 2 मिळवायचे असतील तर 2 गुणुले 1 बे1 बे. पुन्हा इथं 1 गुणुले जर 2 केलं तर 1 गुणुले 2 उत्तर काय मिळेल, बे1 बेच मिळणार आहे. समजा मी इथं बे लिहिलं तर बघा बे दुने 4, 4 दुने 8, 8 चौक 32, बरोबर अंक मला जुळते. म्हणजे काय, इथं काय पाहिजे हो, 2, कारण 2 गुणुले 1 2, बे1 बे, पुन्हा हे बे1 इथं बे, बे दुने 4, 4 दुने 8, 8 चौक 32. मग इथं काय मिळालं आपल्याला, 2. 2 कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 2 2 असं मिळणार आहे. लक्षात ठेवा, शेजारील 2 पासून तिसरी मिळवताना तुम्ही चारही मूलभूत क्रिया करू शकता, एकाच वेळेस 2 मूलभूत क्रिया सुद्धा वापरू शकता. जाऊया पुढच्या याच्याकडे. इथं आता मगाशी केल्याप्रमाणे चुकीचं पद ओळखायचं आहे. आता चुकीचं पद ओळखताना आपण काय बघतोय पद्धत, बघा प्रत्येक संख्येचा विचार केला, ही मूळ संख्या ही नाही, इथं वर्ग संख्या आली मध्येच. याचा अर्थ प्रत्येक संख्येचा विचार केला तर उत्तर मिळत नाही. इथं विचार केला, शेजारील 2 संख्येचा संबंध, इथं 12 आणि 1 13, 13 आणि 12 25. बघा काहीतरी सिक्वेन्स लागतोय का, 1 नंतर डायरेक्ट 12. बरं पुन्हा इथं 1 पाहिजे होतं, 1 12 1 12 म्हणलं तर, पण 25 आणि 1 26 येते. याचा अर्थ संबंध लागत नाही. मग काय करायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे की शेजारील 2 पासून तिसरी संख्या मिळू शकते का मला, याचा विचार करायचा. चला बघा 12 आणि 13 किती होतात, जर मी यांची बेरीज केली, बघा 2 आणि 3 5 होतात, 1 आणि 1 2 होतात. झालं का, 12 आणि 13 किती झाले, 25. बघा 12 अधिक 13, 3 आणि 2 5, 1 आणि 1 2 25. पुन्हा हे 13 आणि 25, बघा 3 आणि 5 8, 1 आणि 2 3, म्हणजे याचे पण काय केले, बेरीज. आपला नेम आपला बरोबर लागलाय, अंदाज बरोबर आहे, असं करू शकतात परीक्षेला, हे लक्षात ठेवा. आता 25 आणि 13 38 झाले. आता पुढची बेरीज करूया. 5 आणि 8, 13 ला किती झाले, 3, हातचा आला 1, 2 आणि 3 5, हातचा 1 6, किती झाले 63. पण इथं आलेत किती, 53. म्हणजे हे चुकलं, हा नियम पाळत नाही शेजारील 2 संख्येपासून तिसरी संख्या. मग चुकलेलं 53 कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 53 असं मिळणार आहे. समजा इथं 63 असतं तर बघा 8 आणि 3 11 ला 1, हातचा आला 1, पुन्हा 3 आणि 6 9 आणि हा 1 10, 101 मिळतंय. बघा इथं 101 आहे. ठीक आहे, बरोबर अंक मला जुळते. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही या पद्धतीचा विचार करू शकता. यानंतर पुढच्या पद्धतीचा विचार लगेचच आपण करणार आहोत. संख्या मालिका असो किंवा चुकीचे पद ओळखणे असो, यासाठी कधी कधी एक आड एक संख्या आपल्याला पाहाव्या लागतात. कारण आपल्याला कोणत्याच पद्धतीने जर गणित सुटत नसेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागतो. एकाड एक संख्यांचा विचार करायचा. याचा अर्थ काय, या 4चा आणि या 12चा संबंध तपासा, या 2चा आणि 8चा संबंध तपासा, पुन्हा 12 नंतर हे 20, या 8 नंतर हे 14. ठीक आहे, आपण जर विचार केला 4 आणि 12, 4 मध्ये किती मिसळल्यानंतर 12, आता पुन्हा तेच गुणाकार बेरीज वजाबाकी, म्हणजे बेरीज गुणाकार वजाबाकी भागाकार, या पद्धतीने याचा फरक आपल्याला काढायचा आहे किंवा संबंध तपासायचा आहे. ठीक आहे, 4 मध्ये मी 8 मिसळले, 4 आणि 8 12, 12 मध्ये मी 8 मिसळले तर 12 आणि 8 20 येत आहेत. म्हणजे काय, एकाड एक मध्ये 8 मिसळत आहेत. 2 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे, 6चा. बघा 2 आणि 6 8 होत आहेत. 8 आणि हे एकाड एक आहे, 8 आणि हे 6 14 होत आहेत. आपल्याला इथला प्रश्नचिन्ह काढायचा आहे. तर समजून घ्या, याच्यानंतर हा आलाय, पुन्हा याच्यानंतर एकाड एक हा आलाय, याच्यानंतर एकाड एक हा, बरोबर प्रश्नचिन्हाच्या जागी येतो. म्हणजे याच्यापासून आपल्याला हे मिळवायचं आहे. तर याचा संदर्भ काय आहे, बघा 4 आणि 8 12, 12 आणि 8 20, 20 आणि
8 मी किती मिसळणार 8च मिसळणार 28 थोडक्यात काय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो 4 आणि 8 12 12 आणि 8 20 20 इथं प्रश्नचिन्ह आहे म्हणून 20 आणि 8 28 कारण प्रश्नचिन्हासाठी मला हा नियम पाळावा लागतोय 8 मिसळण्याचा 6 मिसळण्याचा नाही चुकून 6 मिसळू शकतो आपण उत्तर चुकू शकतं लक्षात घ्या 4 8 12 12 आणि 8 20 20 प्रश्नचिन्ह 8 28 28 कोणीकडे आहे 28 आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 28 असं मिळणार आहे हीच पद्धत चुकीचे पद ओळखण्यासाठी वापरायचे यानंतर सर्वात महत्वाचं जास्तीत जास्त प्रश्न ज्याच्यावर येतात ते आपण शेवटची पद्धत लगेचच पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आपली संख्या मालिका आणि चुकीचे पद ओळखणे यावरची उजळणी या ठिकाणी आपली संपणार आहे आपण पुढच्या घटकाकडे लगेच जाणार आहोत बघा सर्वात महत्वाचं याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत या क्लुप्तीवर आधारित काय क्लुप्ती तर संख्येतील अंकांचा विचार उदाहरणार्थ ही संख्या आहे तर या संख्येकडे 21 न पाहता आपण शिकलोय बघा 2 वेगळं बघा आणि 1 वेगळं बघा मग या दोघांची बेरीज करतील आणि तीच याच्यामध्ये मिसळतील पुन्हा काय करू हे बऱ्याच वेळा वापरले बरं का बऱ्याच मेन प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे त्यामुळे इम्पॉर्टंट आपल्याला ही क्लुप्ती म्हणावी लागेल की या संख्येतील अंकांची बेरीज करतात ही त्यामध्ये टाकतात किंवा या संख्येतील अंकांचा गुणाकार करतात तोच याच्यामध्ये टाकायचा वजाबाकी करा त्यात टाकतात ही पद्धत बऱ्याच वेळा वापरतात चारही मूलभूत क्रिया याच्यावरती करू शकतात हे लक्षात ठेवायचं आहे तुर्तास आपण बेरजेपासून सुरुवात करूया बघा 2 आणि 1 किती झाले हो 3 झाले बघा हेच 3 याच्यामध्ये टाका याची बेरीज केली ना तुम्ही 2 आणि 1 3 हेच 3 याच्यामध्ये टाका 3 आणि 1 4 म्हणजे 21 आणि 3 24 झाले पुन्हा हे 2 आहेत हे 4 आहेत 2 आणि 4 किती झाले हो 6 झाले मग हेच 6 याच्यामध्ये टाका 6 आणि 24 किती होतात बघा 30 होते बरोबर ठीक आहे या 30 ची बेरीज करूया 3 आणि 0 किती झाले 3 झाले शून्यामध्ये जेवढे टाकाल बघा 3 मध्ये 0 टाकले तर 3च होणार आहे ठीक आहे 3 आणि 0 3 याच 30 मध्ये हे 3 मिसळा 30 आणि 3 किती झाले 33 झाले 3 आणि 3 किती झाले 6 मग हे 6 याच्यामध्ये मिसळा 33 आणि 6 किती झाले 39 बघा 33 आणि 6 39 तसंच आपल्याला इथं याची बेरीज करायची 9 आणि 3 किती झाले 12 याचा अर्थ हे 12 याच्यातच मिसळायचं आहे म्हणजे ज्याची बेरीज करताय जी बेरीज येते तीच याच्यात मिसळायचं आहे कधी कधी गुणाकार विचारतात हे लक्षात घ्यायचं आहे चला सोडवूया आता 9 आणि 2 11 ला 1 हातचाला 1 3 आणि 1 4 आणि हा 1 5 याचा अर्थ काय मिळाले आपल्याला इथं 51 मिळाले मग 51 आहे का बघा 51 पर्याय क्रमांक 2 मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 2 51 असं मिळणार आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता येऊया पुढच्या गणिताकडे जसं की मगाशी केल्याप्रमाणे चुकीचं पद ओळखायचं आहे संख्या मालिकेवर झालं आता चुकीचे पद ओळखण्यासाठी हे गणित मांडलेलं आहे क्लुप्ती तीच विचार करणार आहोत संख्येतील अंकांचा विचार तुम्हाला जर 5 पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीने गणित सुटणार आहे तर ही पद्धत बऱ्याच वेळा परीक्षेला वापरतात चला विचार करूया संख्येतील अंकांचा विचार जर मी या ठिकाणी असं म्हटलं की 2 आणि 2 किती होत आहेत 4 मग 4 हे 22 मध्ये टाका 26 मिळतायत की मला पुढे जाऊया हे 2 आणि हे 6 किती होत आहेत 8 होत आहेत 26 मध्ये 8 टाकले तर किती मिळत आहेत मला 34 मिळत आहेत बरोबर का 26 आणि 8 34 पण इथं 38 आले मी 38 चुकलं म्हणलं बघा 38 आहे का पर्यायामध्ये नाही याचा अर्थ हे 38 चुकलेलं नाही हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला दुसरी पद्धत इथं या ठिकाणी अवलंबावी लागणार आहे ठीक आहे आता बेरीज नाही लागली तर संख्येतील अंकांचा विचार करताना लगेच बदलायचं गुणाकार करून बघा बे दुने यांचा दोघांचा गुणाकार केला बे दुने किती होत आहेत 4 होत आहेत मग हे 4 याच्यामध्ये टाका 22 आणि 4 26 झाले या 2चा आणि या 6चा गुणाकार करा बेसख किती होत आहेत 12 होत आहेत बेसख 12 हेच 12 बघा 2 आणि 6 8 1 आणि 2 3 झाले बरोबर 38 आता या दोघांचा गुणाकार करूया 3 8 किती होत आहेत 24 होत आहेत चला 24 मिसळूया 8 आणि 4 12 ला 2 हातचाला 1 3 आणि 2 5 आणि 1 6 किती झालं 62 झाले बघा 62 आणि इथं लिहिलंय किती 52 याचा अर्थ हे चुकलंय मग हे 52 आहे का बघा इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 52 मिळणार आहे बघूया तर पुढे जुळतंय का बघा समजा इथं 62 असतं इथं जर 62 असतं तर 6 दुने किती 12
बघा 6 दुने 12, 2 आणि 2 4, 6 आणि 1 7, बरोबर अंक मला जुळते. याचा अर्थ काय, इथं 62 पाहिजे होतं, परंतु यानं नियम पाळला नाही. चुकलं कोण, 52, चुकलेलं 52 होतं पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 52 असं मिळणार आहे. यानंतर लगेचच आपण विद्यार्थी मित्रांनो पुढच्या घटकाकडे जाणार आहोत. लक्षात ठेवा, संख्या मालिका किंवा चुकीचं पद ओळखताना पद्धती त्याच. काय, प्रत्येक संख्येचा विचार, शेजारील दोन संख्यांचा संबंध, त्यानंतर दोन संख्यांपासून मिळणारी तिसरी संख्या, एकाड एक संख्या आणि सर्वात महत्वाचं संख्येतील अंकांचा विचार करून तुम्ही प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. आता क्रम मधलेच काही पुढचे घटक पाहूया. बघा आकृती आपल्याला उपघटक आहे, तर अतिशय सोपा हा उपघटक आहे, त्याबद्दल आपण थोडंसंच बोलणार आहोत. हे लक्षात घ्या. गटात होणारा बदल, उदाहरणार्थ काय करतात, समजा इथं बाण आहे, पुन्हा इथं असा दिलाय, पुन्हा इथं असा दिलाय, प्रश्नचिन्ह विचारलंय. तर काय करायचं आहे, गटात होणारा बदल, या गटातून या गटात जाताना जो विशिष्ट प्रकारचा बदल होतो तो कोणत्याही प्रकारचा असू शकतो, आपण सांगू शकत नाही. मग त्याच्यामध्ये काय करतात, दिशा फिरवतात, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवतात किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवतात, विशिष्ट अंशात आकृती गटामध्ये फिरवतात आणि बदलत बदलत देतात. तर त्यासाठी सर्वात महत्वाचं काय, तर या गटातल्या प्रत्येक आकृतीचं, प्रत्येक भागाचं निरीक्षण करायचंय, प्रत्येक चिन्हाचं निरीक्षण करायचंय. त्यातल्या संख्या कमी होऊ शकतात या वाढू शकतात, हे लक्षात घ्या. त्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं, गटात बदल होणारा दिशा आणि अंश ही पद्धत जास्तीत जास्त वेळा वापरतात. लक्षात ठेवा, इथून इकडे आलाय, इथून पुन्हा खाली गेलाय, याचा अर्थ इकडून पुन्हा या दिशेला येणार आहे. म्हणजे हा अतिशय सोपा प्रश्न आहे, पण उदाहरणासाठी फक्त सांगतोय. उजळणीमध्ये या पद्धतीने उत्तर म्हणून आकृती मिळणार आहे. ही सोपे, पण परीक्षेला हाच बेस वापरतात आणि वेगळी आकृती तयार करतात. लक्षात घ्या, गटात होणारा बदल हा काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि मगच आपलं उत्तर आपण ठरवायचं आहे. विशिष्ट अंशामध्ये अक्षर बदलू शकतात. तसेच इंग्रजी अक्षर, इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत आरशातील प्रतिमा सारखीच असणाऱ्या अक्षरांचा गट देतात. उदाहरणार्थ ए आरशात तसंच दिसतंय, पुन्हा आय आरशात तसंच दिसतंय, ओ पण आय असं दिसतं, एच पण आय असं दिसतं आणि इथं प्रश्नचिन्ह केलं. तर याचा अर्थ लक्षात घ्या, हे सगळं काय आहे हो, आरशात जसं तसं दिसतं. मग पर्यायामध्ये तुम्हाला असा अक्षर शोधायचा आहे जे आरशात आय असं दिसतं. बघा वाय पण दिसतं, यू पण दिसतं. यापैकी जो पर्याय तुम्हाला पाहायला मिळेल त्या पद्धतीने सोडवू शकता. किंवा इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत रेषाच्या बाबतीत सारखेपणा, 3 रेषांपासून किंवा 2 रेषांपासून, हे 3 आहे हे 2 आहे, हा फॉर्म्युला वापरतात. कधी कधी समान भाग केला तर तो एकसारखा दिसतो. बघा हा हा सारखा दिसतोय, इथं बघितलं तर हा सारखा दिसतोय बऱ्यापैकी. बघा लक्षात घ्या, असा विचार केला तर मग या पद्धतीने सारख्या भागावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वात महत्वाचं काय, आकृती म्हटलं की कोणतंही पाठांतर लागत नाही, फक्त बारकाईनं त्याचं निरीक्षण करायचं आहे. बारकाईनं केलं जाणार निरीक्षण, गटात होणारा बदल, हे जर तुम्ही महत्वपूर्ण पाहिलं तर तुम्हाला यावर आधारित नक्कीच उत्तर शोधता येऊ शकतं. फक्त आकृतीचं निरीक्षण करताना मी एकच वाक्य सांगेन की या आकृतीतून या आकृतीत जाताना यातल्या प्रत्येक चिन्हाचं काय होतं इथं हे पहा आणि मगच यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती आपल्याला मिळवायचे. यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत, तर क्रम यातलाच जी इंग्रजी वर्णमाला आहे यावर आधारित क्रमामध्ये प्रश्न कसे विचारतात हे लगेचच पाहणार आहोत. आत्ताच आपण आकृतीविषयी बोललेलो होतो, तर आकृतीसोबत चिन्हांचा एक कॉलम आहे बघा क्रमामध्ये. तर चिन्हांच्या बाबतीत सुद्धा जे काही आता सांगितलेलं होतं आकृतीच्या बाबतीत गटात होणारा बदल, ते सगळं चिन्हाला लागू होतं. फक्त काही समजलं नाही तर आपण शिकलेलो होतो की त्याला अनुक्रमांक द्यायचे किंवा चिन्हात मध्ये गटात होणारा बदल तो पाहिला की आपल्याला उत्तर मिळू शकतं. ठीक आहे, आता जाणार आहोत आपण पुढच्या घटकाकडे. क्रम मधला जो उपघटक आहे इंग्रजी वर्णमाला, याविषयी थोडंसं बोलूया. आता इंग्रजी वर्णमालेमध्ये बोलताना बघा, जेव्हा एक अक्षरी आपल्याला क्रमामध्ये प्रश्न विचारतात तेव्हा सरळ अनुक्रमांक देऊन टाकायचे. उदाहरणार्थ बघा, इथं लिहिलंय ए, समजा इथं लिहिलंय डी, इथं प्रश्नचिन्ह आहे आणि इथं काय लिहिलंय पी, इथं लिहिलंय वाय. तर बघा एक एक अक्षर आहेत ना, एक एक अक्षर असलं की क्रमांक द्यायचा. ए 1 नंबरला आहे, डी 4 नंबरला आहे, पी 16 नंबरला आहे, वाय 25 नंबरला आहे. मग 1 4 16 25 वर्ग संख्या आहेत. मग इथं पण वर्ग संख्याचा पाहिजे 9 नंबरचा, जो की आहे. आणि आय हे उत्तर तुम्हाला इथं मिळू शकतं, हे लक्षात घ्यायचं आहे. या पद्धतीने एक अक्षर असतील तर तुम्ही सरळ अनुक्रमांक द्या, तुमचं उत्तर मिळवा. उजळणीमध्ये पाहूया, समजा एकापेक्षा जर जास्त अक्षर आली तेव्हा काय करायचं, लक्षात घ्या. एकापेक्षा जास्त, आता इथं बघा एकापेक्षा जास्त म्हणजे किती आलेले आहेत, तर 2 आलेले आहेत. कधी कधी 3 येतील, कधी कधी 4 येतील, कधी कधी 5 येतील, काय सांगता येत नाही.
मग मी वाक्य काय वापरतोय तर एकापेक्षा जास्त, याचा अर्थ किती पण येऊ द्या, तेव्हा काय करायचं तर बघा पहिला 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 पहिला, याचा अर्थ काय, या गटातील पहिला अक्षर, या गटातील पहिला अक्षर, या गटातील पहिला अक्षर, या गटातील पहिला अक्षर, असा पहिला 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 संबंध लावायचा आणि ते अक्षर मिळवायचं आणि पुन्हा दुसरा दुसरा लावायचा आणि पुन्हा दुसरं अक्षर मिळवायचं. ठीक आहे, चला सुरुवात करूया. आता बघा इथंच मला प्रश्नचिन्ह दिसतंय, मुद्दाम हा प्रश्न घेतलाय. मग इथं प्रश्नचिन्ह दिसतंय ना, मला इथनं सुरुवात करता येत नाही, न येऊ द्या. आपल्याला हे आहे ना, याचा आधार घेऊया आपण. चला याचा आधार घेऊन आपण कसं सोडवायचं बघा. या गटातला पहिला हा आहे, या गटातला पहिला हा आहे, या गटातला पहिला हा आहे. आपलं हे सगळं झालंय, फक्त उजळणीमध्ये आपण धावती भेट देतोय. चला याचा मेळ बघूया. एच ला ई का घेतला असेल, ई ला बी का घेतला असेल. आता बघा एच कुणीकडे बघा, पहिली पद्धत अक्षरमालेमध्ये पहा, नाही सुटलं तर क्रमांक द्या. चला एच कुणीकडे आहे बघा, एच इथं आहे. पुन्हा ई घेतलंय, ई कुणीकडे आहे बघा, इथं ई आहे. पुन्हा बी कुणीकडे आहे बघा, बी इथं आहे. आता एक लक्षात घ्या, एच ई बी याचा अर्थ मागे यावं लागतंय. मागे येताना थोडं कन्फ्युजन होतं, आपण उलट करूया. आपण इथनं इकडे जाऊया, उलट गणित सोडवूया. बघा बी नंतर ई का घेतलंय, बी नंतर ई, ई नंतर एच का घेतलंय, ई नंतर एच. चला विचार करूया. बघा बी नंतर ई घेताना एक दोन, दोन सोडलेले आहेत, याचा अर्थ इथं दोन अक्षर सोडलेले आहेत. पुन्हा ई नंतर एच घेताना बघा, ई नंतर एच घेताना एक आणि दोन, इथं पण किती सोडलेत, दोन सोडलेत. याचा अर्थ इथून इकडं उलट आलो आपण, उलट बी नंतर दोन सोडून ई, ई नंतर दोन सोडून एच, मग एच नंतर दोन सोडून इथं पहिला अक्षर मिळणार आहे, जे की प्रश्नचिन्हामध्ये. चला एच नंतर एक दोन सोडा, काय मिळतंय तुम्हाला, के मिळतंय. याचा अर्थ तुमच्या उत्तरातलं पहिला अक्षर के असणार आहे. मग असा पर्याय निवडा की त्याच्यामध्ये पहिला अक्षर के आहे. बघा इथंच फक्त दिसतंय, दुसरीकडे कोणीकडे आहे का. मग दुसरा अक्षर मला मिळवावंच लागणार नाही, मी लगेच काय करणार, पर्याय क्रमांक 4 उत्तर लिहून टाकणार. पण कधी, जेव्हा के इथं एकदाच आले, समजा दुसरीकडे कोणीकडे के असतं, तर समजा इथं के असतं, इथं के असतं तर मला दुसरं पण अक्षर मिळवावं लागलं असतं, इथं के असतं तर मला दुसरं अक्षर मिळवावं लागलं असतं. याचा अर्थ काय, एकाच ठिकाणी के होतं म्हणून मी हा पर्याय निवडला. जर तुम्हाला सगळीकडे के भेटलं तर दुसऱ्या अक्षराचा संबंध लावायचा आहे आणि मग उत्तर मिळवायचं आहे. जसं की बघा या ए ला डी दिले, बघा ए नंतर बी सी, याचा अर्थ दोन गाळले आणि डी घेतलं, डी नंतर ई एफ गाळलं आणि जी घेतलं, जी नंतर एच आय गाळा, इथं काय मिळेल तुम्हाला, जे. बघा के आणि जे आलं का उत्तर. या पद्धतीने लक्षात ठेवा, वर्णमालेवर क्रमामध्ये कोणताही प्रश्न असो, जेव्हा एकापेक्षा जास्त असतील तेव्हा पहिला 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 पहिला, दुसरा दुसरा दुसरा, या पद्धतीने संबंध तपासायचा. संबंध तपासताना सुरुवातीला अक्षरमालेमध्ये पहा, नंतर अनुक्रमांक द्या व तुम्ही तुमचं उत्तर ठरवायचं आहे. यानंतर आपण लगेचच पुढच्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. आता सांकेतिक भाषा यावर आधारित उजळणी घेऊया, त्याला धावती भेट देऊया. आता सांकेतिक भाषेमध्ये प्रश्न कशावर आधारित होतात हे आपल्या लक्षात आलंच असणार आहे. बघा एकतर तक्त्याचा वापर करतात, मराठी वर्णमालेचा वापर करतात, विशिष्ट अक्षर मध्ये मध्ये घेतात, अंकासाठी अंक देतात किंवा अक्षरासाठी अंक देतात. या पद्धतीचे प्रश्न येतात. त्याचबरोबर 1 ला 2 म्हटलं, 2 ला 3 म्हटलं, हाही प्रश्न असतो. व अक्षर आणि अंक यांचा क्रम सारखा असेलच असे नाही, हेही असतं. हे दोन आपण यानंतर लगेचच पाहणार आहोत. सुरुवातीला याबद्दल बोलूया. बघा बोलताना सुरुवातीचा मुद्दा म्हणजे तक्ता. आता तक्त्यावर काय करतात तर याच्यावर आधारित जे काही पदावली तयार केली जाते, काय तयार करतात, पदावली. हे लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये बेरीज, गुणुले, वजाबाकी, अधिक. उदाहरणार्थ अ अधिक ब गुणुले ड, असं समजा क लिहिलं मी, या पद्धतीचा प्रश्न तिथे विचारतात आपल्याला. मग आपण काय शिकलोय तर या पद्धतीचे गणित सोडवताना आपण एक सूत्र माहित झालेलं आपल्याला, कम भा गु बे व. हे लक्षात ठेवा. तक्त्यावर तुम्हाला असाच प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, हे लक्षात घ्या. मग हे सोडवण्यासाठी आपल्याला काय आलं पाहिजे, कम भागू बे व. याचा अर्थ काय, आधी जर त्या गणितामध्ये कंस असेल तर तो कंस सोडवा, नंतर भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर बेरीज करा व शेवट वजाबाकी करा. याच क्रमाने तुम्हाला जायचं आहे. परंतु जेव्हा आपण बघितले बघा, भागाकार आणि गुणाकार या दोनच क्रिया असतील, समजा एखाद्या संख्येने एखाद्या संख्येला भाग जात नसेल तर तुम्ही आधी गुणाकार केला तरी चालेल. उदाहरणार्थ जर असं गणित असेल बघा, 4 भागिले 6 असं करूया आपण, 4 गुणिले 6 भागिले 4 असेल तर आता या 4चा आणि या 6चा भाग जाणार काय नाही जाणार. 4च्या पाड्यात 6 नाहीये, तो उलट करा, 6 चोक
24 आधी मांडून घ्या, 6 चौक 24 भागिलेला भागिले 4 ला 4. आता बघा भाग जातोय, 4 एके 4, 4 सक्क 24. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर ही पदावली नक्कीच सोडवू शकता. ठीक आहे, या पद्धतीने पदावली सोडवायची आहे आणि पदावलीवर आधारितच तुम्हाला प्रश्न येतात. भागाकार आणि गुणाकाराला तर दोन्हीपैकी कोणताही आधी केला तरी चालेल. त्यानंतर जाऊया मराठी वर्णमाला. मराठी वर्णमालेमध्ये तुम्हाला क ते ज्ञ हे वर्ण पाठच करायचे आहेत. उदाहरणार्थ प्रश्न असा करतात, क ख ग बरोबर ख ग घ. मी फक्त एक नमुना तयार केला, याच्यासारखे भरपूर प्रश्न तयार करतात. याच्यानंतरचं ख आहे, याच्यानंतरचं ग आहे, याच्यानंतरचं घ आहे. याचा अर्थ नंतर नंतरचं दिलंय. कधी कधी आधीच देतात, कधी कधी एक काळ एक देऊ शकतात. म्हणून मराठी वर्णमाला क्रमाने काय करायचे आहे, तर पाठ करून ठेवायचे. यावर आपल्याला प्रश्न परीक्षेला नक्की येऊ शकतो, हे लक्षात घ्या. तसेच आपल्याला अक्षरासाठी अंक वापरताना सुद्धा एखादं मराठी वर्ण आणि एखादी संख्या देऊ शकतात. उदाहरणार्थ क बरोबर काय म्हटलंय, समजा 2 म्हटलंय, ख बरोबर काय म्हटलंय 4 म्हटलंय, ग बरोबर काय म्हटलंय 6 म्हटलंय. याचा अर्थ काय, 2-2च्या फरकाने संख्या वाढतायत, 2 4 6. आणि तुम्हाला विचारलं च बरोबर प्रश्नचिन्ह, तर काय करणार, लक्षात घ्या. वर्णमाला पण पाठ पाहिजे आणि या संख्यातला संबंध पण लक्षात आला पाहिजे. बघा 2 न संख्या वाढतायत. चला क ख ग, ग नंतर काय असतं घ, घ ला मिळणार आहे 8, कारण 6 2 8. घ नंतर हे नाकातलं ग आपण बघितलंय, इथं काय मिळणार आहे 10. क ख ग घ आणि हे ग आणि त्यानंतर हे च येतं, 10 झालंय म्हणजे इथं काय मिळणार आहे 12. त्याचा अर्थ याचं उत्तर काय होऊ शकतं 12. हे सोपं मांडलंय. या पद्धतीचा प्रश्न परीक्षेला 100% येऊ शकतो. म्हणून वर्णमाला पण पाठ करायची आहे, सोबत काय करायचं आहे, तर आपल्याला संख्यांचा संबंध सुद्धा तपासायचा आहे. हेच आपल्याला इंग्रजी अक्षराच्या बाबतीत येतात, ते आपण नंतर बघूया. तुर्तास बघूया, विशिष्ट अक्षरे मध्ये मध्ये घेतात. आता मराठी वर्णमाला झालं, आता विशिष्ट अक्षरे मध्ये मध्ये घेतात. याचा अर्थ काय, तर आपण हा भाग बघितलाय बघा, गवत काय करतात, गवत बरोबर ग र व र त असं लिहिला तर प र त हा शब्द कसा लिहाल. आता सोपं आहे की, गवत यात पण गवत आहे, इथं ग आहे, इथं व आहे, इथं त आहे. फक्त काय केलंय, इथं र लिहिलंय, इथं र लिहिलंय. याचा अर्थ प्रत्येक अक्षरानंतर र वाढवतायत, पण कसं, शेवटच्या अक्षर बघा, शेवटचं अक्षर आहे असं ठेवलंय, त्याच्यानंतर र नाही. म्हणून याच्यापासून हे घेताना मध्ये मध्ये कोणती अक्षर टाकलेत हे काळजीपूर्वक बघायचं. बघा ग नंतर र लिहिले ना, व नंतर र लिहिले, शेवटचं आहे असं ठेवलंय. आपण पण तसं करायचं, प नंतर र लिहायचं, र नंतर पुन्हा र लिहायचं आणि पुन्हा त लिहायचं. आता याचा याचा संबंध तपासा. बघा ग व त एकाडे, तसं प र त एकाडे काय झाला, परत तयार झाला आणि र मध्ये मिसळला गेला. आणि काळजीपूर्वक पर्याय पाहायचे. बघा हे र 3 वेळा दिसतंय, कधी कधी 2 वेळा दिसेल आणि ते उत्तर तुम्ही चुकून निवडचाल. परंतु चुकून आपल्याला ते निवडताना काळजी घ्यायची आहे की आपलं उत्तर बरोबर निवडलं गेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून काळजीपूर्वक निरीक्षण करायचं, कसा शब्द तयार झालाय त्यानुसार आपण आपलं उत्तर हे मिळवायचं आहे. यानंतर आपण जाणार आहोत अंकांसाठी अंक. आता अंकांसाठी अंक म्हटलं की पुन्हा तेच सुरुवात. याचा अर्थ काय, संख्येतील मूलभूत अंकांचा बेरीज करा, मूलभूत क्रिया करा. उदाहरणार्थ बघा, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे. ठीक आहे, मग इथं काय समजा 1 आहे, 2 आहे, इथं 9 आहे. पुन्हा काय म्हणतील 5 2 आणि 5 बरोबर प्रश्नचिन्ह, असा तुम्हाला प्रश्न असला. आता काय केले बघा, अंकासाठी अंक म्हणजे एका सांकेतिक भाषेत 246 ला 129 म्हटले. घाबरून जायचं नाही, 3 अंकी संख्या म्हणून. संख्यांकडे पाहायचं, आधी मूलभूत क्रिया, यातल्या संख्येतील अंकांचा विचार करायचा. संख्येतील अंकांचा विचार मोठ्या संख्येच्या बाबतीत बऱ्याच वेळा विचारतात. 2 4 6 बघा, 6 4 10, 10 2 किती झाले 12 झाले, 9 2 11 1 किती झाले 12 झाले. याचा अर्थ बेरीज सारखे, याची बेरीज करा, 5 2 7 आणि 5 12. याचा अर्थ इथं पण 12 बेरीज असणारा पर्यायातील संख्या आपल्याला निवडायचे. या पद्धतीने कोणतेही करतात. कधी कधी याचा गुणाकार इथं मांडतील, याची बेरीज करतील आणि इथं दुप्पट देतील. जसं संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखताना आपण केलं होतं तसंच हे आहे, फक्त हे त्याच्याहून खूप सोपं आहे कारण इथं संख्या 2च आहेत. या पद्धतीने तुम्ही याच्यापासून हे मिळवू शकता. वर्ग देतील, घन देतील, मूळ संख्या देतील, एकाडेक मूळ संख्या देतील, एकच पाडा देतील, काही करतील. संख्यांमध्ये आपण जे जे बघितलंय ते यामध्ये करू शकतात. त्यानंतर इंग्रजी अक्षर, इंग्रजी अक्षरांसाठी इंग्रजी अक्षर देतील
किंवा अंक देतील. उदाहरणार्थ ABC समजा असं दिलेलं आहे आणि ABC बरोबर काय म्हटलं मी, समजा तर ABC बरोबर मी 14 म्हटलं, तर मला BCD बरोबर प्रश्नचिन्ह असा मला प्रश्न आला, तर मी काय विचार केला पाहिजे, जेव्हा अक्षरासाठी अंक येतात तेव्हा या अक्षरांना क्रमांक द्यायचे. चला A ला क्रमांक दिला 1, B ला 2, C ला 3, C ला काय झाला 3 झाला. आता आपलं गणित काय तयार झालं, अंकासाठी अंक झालं. हे सोडवायला खूप सोपं आहे ना. चला 1 2 3, 3 3 6 काय मिळत नाही, वर्ग करून बघा. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, करा बेरीज. 9 4 13 आणि 1 बघा 14 आहे. याचा अर्थ वर्गाची बेरीज पुढे दिले, याचाही वर्ग करून त्यांची बेरीज आपण नक्कीच पुढे मांडू शकतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाशी बनल्याप्रमाणे अंकासाठी अंक किंवा कुणाला तरी काहीतरी म्हणतात आणि कशी क्रिया देतात हे लगेचच आपण पाहणार आहोत. आता हा एक प्रकार आपण पाहूया. एका सांकेतिक भाषेत 2 ला 4, 4 ला 6, 6 ला 8 म्हटले तर 2 अधिक 4 गुणिले 6 बरोबर किती. तर आता लक्षात घ्या, हा फक्त एक नमुना मी मांडलाय कारण आपण उजळणी बघतोय. या प्रकारचा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. लक्षात घ्या, काही जण काय करू शकतात की बघा 2 आणि 4 6, 6 6 36 लिहू शकतात. उत्तर 36 तयार आहे. काही जण काय म्हणणार की सरांनी आधी सांगितलंय आधी गुणाकार आणि मग बेरीज, भागू बेव, भागू बेव याचा अर्थ भागू बे, याचा अर्थ गुणाकार नंतर बेरीज पाहिजे, बरोबर का. भागू बे, गुबे याचा अर्थ गुणाकार नंतर बेरीज पाहिजे, कारण गुणाकार आणि बेरीज आहे ना आपल्याला. मग आता गुणाकार नंतर बेरीज म्हणून काय करणार, 6 चौक 24 आणि 2 26 हे उत्तर लिहिणार. परंतु ही दोन्ही उत्तर चुकीची आहेत. का हो, कारण वर काय म्हणतात बघा ना, या 2 ला 2 नाही म्हणायचं, या 2 ला 4 म्हणायचं, या 4 ला 4 नाही म्हणायचं, 6 म्हणायचं, या 6 ला काय म्हणायचं 8 म्हणायचं. मग ही मांडणी विचारात घ्यायची नाही, नवीन मांडणी विचारात घ्यायची जेव्हा असा प्रश्न येतो. चला या 2 ला काय म्हटलंय 4 लिहून टाका 4, अधिकला अधिक चिन्ह आहे अशी मांडायची. 4 ला काय म्हटलंय, 4 ला म्हटलंय 6 लिहून टाका 6. त्यानंतर गुणुलेला गुणुले, या 6 ला काय म्हटलंय 6 ला म्हटलंय 8 लिहून टाका. आता जी पदावलीचा नियम आहे भागू बेव अधिक गुणाकार, 8 संग किती झाले 48, 8 संग 48 हे अधिकला अधिक हे 4 ला 4 करून टाका. 48 आणि 4 किती झालं उत्तर 52 झालं बघा. 48 आणि 4 52, 52 कोणीकडे आहे 52 आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 52 असं मिळणार आहे. या पद्धतीनेच आपल्याला पदावलीमध्ये किंवा कुणाला तरी काहीतरी म्हटलंय याप्रमाणे अंकांना काहीतरी म्हणतील तर लक्षात ठेवा, गडबडीमध्ये आपण काय करू शकतो तर ही गणित सोडवू शकतो. हे गणित सोडवायचं नाही बघा. आपण असा पण विचार केला तर 6 4 10 88 पण दिले बघा. म्हणून आपल्याला पदावलीचा नियम पाठ पाहिजे जो आपण लिहिला होता, कम भा गु बे व, गुणाकार नंतर बेरीज पाहिजे हे लक्षात घ्या. आधी गुणाकार केला मग 8 संग 48 आणि नंतर बेरीजेचं चिन्ह 4 ला 4, 48 आणि 4 52 उत्तर मिळालं जे की पर्यायात आहे. म्हणून पर्याय देताना सुद्धा ते फसवे देऊ शकतात, म्हणून चुकायचं नाही, व्यवस्थित आपण आपलं उत्तर मिळवायचं आहे. जेव्हा असा प्रश्न असेल तेव्हा याच्यापासून नवीन मांडणी तयार करा आणि या नवीन मांडणीचं उत्तर मिळवा, तेच तुमचं योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 52 मिळणार आहे. यानंतर सांकेतिक भाषेतला एक प्रकार शिल्लक आहे, तो लगेचच आपण पाहणार आहोत.